वेट गेन होतं, वेट लॉस नाही होत. हे सगळं हॉर्मोनल आहे. PCOSच्या मुळाशी शरीरामधल्या ज्या हॉर्मोन्स आहेत, त्यांच्या लेव्हल्स कमी जास्त होणं म्हणा किंवा त्यांच्या पातळीमध्ये अफरातफर होणं सामान्य भाषेत, म्हणून PCOS होतं. म्हणजे नीट समाजामध्ये व्यवस्थित चाललेली घडी दंगलीच्या काळात जशी बिघडते, तसं हॉर्मोन्सचं शरीरातले जे काही संतुलन आहे, ते या लाईफस्टाईलमुळे जे बिघडतं, त्यांची दंगल होते आणि त्याचे हे परिणाम दिसतात. तर त्या PCOS किंवा पाळी इरेग्युलर होणं हा त्याचा एक प्राथमिक लक्षण आहे. पण ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे ट्रीटमेंट होत नाही, लाईफस्टाईल चेंज होत नाही, अशा केसेसमध्ये मग पुढे जाऊन स्किन इश्यूज, ॲक्नेचे प्रॉब्लेम्स, हेअर लॉस, वेट गेन आणि त्याही पुढे जाऊन डायबिटीज, हार्ट डिसीज, जॉईंट प्रॉब्लेम्स हे सगळेच इश्यूज PCOSच्या स्पेक्ट्रमवरती आहेत. आता आपण त्या कुठल्या स्पेक्ट्रमवरती कुठपर्यंत जायचं आहे, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे.